हाय 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 कोणता कोणता वस्तू यातला कोणता वस्तू कोणा चुकीचा आला की बायकोनी चेन आणायला सांगितली चेन काढतो. दाद्या तू काय कर वरली मोटर चालू कर. बरोबर खाल्ली करतो. बाळ्या काय करतो रा? गाडी चेन असते होय. गाडी चेन नेतो काय तो तिला चेनच पाहिजे कुठली मग तुला आमचीच गाडी गवली का? तुमची गाडी होय. नाही लोकाची. लय मोठा गोळा झाला. आ तुझं बांध गेलंय काय? काय बी खोलतून कुठं चैन मागितलं चैन नेऊन देतो. जरा असली चैन नाही तुला मागितली. सुधीत तरी राहा सुधीत तरी राहा. शहाणा बन. कसं झालं होय? अरे राव सरपंच तुम्ही तरी काय काय गावात विकास करणार? तुम्ही इतकी केलं आधीच. एवढं काय खायचे ना आता म्हणलाय पुन्हा माणसाला असं कधी बोलायचं नाही. मला गावात माहित नाही राव. गावात मगाशी चर्चा होती. कोण राहिला आपला खालचा टीव्ही रोड करायचा होता पण तिकडल्या लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही त्यामुळे थोडा त्याला वेळ लावायचा आहे. तसंच करू नाही तर. सहज करायचं. गावातले लोक बोंबलायला लागले आज गाव ठाण्यातली पाईपलाईन फुटे आपल्याला ते आज जोडवून लिकेज काढला लागेल ते पोराला फोन कर आणि लिकेज काढून घे. चल बरं 5-5 फुटा पाईप फुटल्या तिथं सारं इथं गेलं तर तिथं पाईप फुटतं तिथं गेलं तर तिथं पाईप फुटतोय. काय पाईप तर नवीन आहेत का तिथं? आपल्या गावाची वसुली पैसे तरी उडाय पाहिजेत ना. गुतवायचा खर्च दाखवला 250 रुपयाचे लिकेज आणि 500 रुपये आपल्याला दाखवतात यात. पाईपलाईन नवीन केली पुन्हा खर्च दाखवता येईल का आपल्याला एकदा नवीन झाल्यावर? त्यामुळे आपल्याला खर्च दाखवाय तरी पाहिजे की. छोटा बाबा सरपंचाच्या महाग तुमचं सारे नियोजन करायचं असतं. मायापाशी लोक बोलणार ना तुझ्यापाशीच बोलणार. मग करायला ह्याचं काय ते नियोजन करू की नियोजन करा काय करू की नाही तर पाय गाडी गुडगाई कोण हाय काय आला का पाय मोडला माझं. आता तुमचं काम नाही झालं की येता माझ्याकडे. आता बसा त्याच्या नावानं ठो 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 असं करीत. म्हणजे तुम्हाला बरं वाटतंय का? आता बघा का आता पुढं कळेल की मग पुढे करणार 5 वर्ष तुम्हाला असं ठो ठोच नुसतं काहीच नाही तुम्हाला. आता कसं तुरी दिली आहे तसं तुरी तुमच्या हातावर येत. आता गप बसायचं. ते म्हणणार पैसे दिले त्याला पुढे नसलं उभं राहायचं तर मग तस करील. ते पुढे बी असंच करणार. ह्याच्यापेक्षा 2000 तिथं 5000 तुम्हाला सरकार मतदानात गणेश हे खाल्लेलं तिथं तुम्हाला देऊन टाकायचं. आणि 5 लाख खाल्लं तर लाखात तर तुम्ही गुंडाळला जावसाने की आलाच निवडून ती. आणि पुढच्या वर्षाने तसंच का? आता तरी शहाणं बना जरा. पुढच्या 5 वर्षाला सावध राहा. खाण्यापिण्यावर जाऊ नका. नाही एक बरं अनुभव आले माणूस हे करत कोणतं बी दाताखाली जीप चेंगायला डबल चेंग करतात का?